नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी, ज्युसी आणि क्रंची अशी सोयाबीन चिली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, म्हणजे आपली सोयाबीन चिली एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलच होईल. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा. सोयाबीन चिली बनवण्यासाठी इथे मी छोट्या आकाराची सोयाबीन घेतली आहे. बाजारात 2 प्रकारच्या सोयाबीन मिळतात. एक छोट्या साईजची असते आणि एक मोठ्या. त्यातली मी छोट्या साईजची घेतलेली आहे. तर प्रथम गॅसवर मी कढईत पाणी तापायला ठेवलेलं होतं. हे पाणी कोमट गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी ही सोयाबीन टाकली आहे. ही सोयाबीन आपल्याला 10 ते 15 मिनिटे चांगली वाफवून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून त्यातले पाणी हे सोक झाले पाहिजे आणि ती छान अशी फुलते. तुम्ही बघू शकता यातले पाणी सगळे सोक झालेले आहे आणि मस्त छान पैकी आपली सोयाबीन अशी फुलली गेलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडे मी गार पाणी ऍड करत आहे. आता ही सोयाबीन आपल्याला एका गाळणीमध्ये काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातलं पाणी हे निघून जातं. अशा पद्धतीने आपोआप आपलं बाकी पाणी आपलं निघून गेलेलं आहे. आता ही मी हाताने चांगल्या यातील पाणी काढून घेणार आहे. प्रथम चांगल्या पाण्याने आपल्याला 2-1 वेळा धुवून घ्यायचे आहे. मी इथे नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. नंतर पिण्याच्या पाण्याने स्वच्छ एकदा धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली सोयाबीन धुवून झाली की हाताच्या सहाय्याने त्यातील सगळं पाणी काढून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचं जेवढंही पाणी असेल, तुम्ही जेवढं पाणी काढू शकता तेवढं पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता सोयाबीन मधले सर्व पाणी काढून झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे. तुम्ही अद्रकही टाकू शकता. इथे मी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे. यानंतर 3 ते 4 चमचे टिक्का मसाला टाकलेला आहे. टिक्का मसाला नक्की टाका, त्याने चवही चांगली लागते आणि क्रंचीनेसही चांगला येतो. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्यानंतर 1 चमचे लाल तिखट. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही जेवढं चांगलं मिक्स करणार तेवढं चांगलं ते मॅरिनेट होतं आणि चवही चांगली येते. आता हे आपल्याला 5 मिनिटं झाकण बंद करून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर अतिशय छान ते मॅरिनेट होतात. त्यांना छान पाणीही सुटतं. आता एका बाजूला मी कढई ठेवलेली होती. कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला सोयाबीन छान मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला हे मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे. फुल गॅसवरती तुम्ही जर तळलं तर ते लवकर लाल होतात आणि आतमध्ये जो क्रिस्पीपणा येतो तो येत नाही. आतमध्ये ते तसंच असतं. त्यामुळे इथे लक्ष ठेवायचं आहे की छान कुरकुरीत हवे असल्यास ते मंद आचेवरती तुम्हाला तळून घ्यायचे आहे, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात. साधारण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर तुम्हाला हे तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मध्ये मध्ये चाळत राहायचं, जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही आणि छान क्रिस्पीनेसही येतो.
मध्ये मध्ये मिक्स करत राहिल्यामुळे ते खाली कढईला लागतही नाही आणि जळतही नाही। तुम्ही बघू शकता अतिशय छान कोटिंग झालेले आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हे सोया चंक्स आपले तयार आहेत, तुम्ही बघू शकताय। अशाच पद्धतीने सर्व सोयाबीन तळून घ्यायचे आहे। कलर देखील छान आला आहे, तुम्हाला मी याचा आवाज ऐकवते। अतिशय क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहे। यानंतर आपण आपल्या मेन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कांदा चौकोनी कापून घेतलेला आहे। मी 2 कांदे घेतलेले आहे। एक कांदा मी चौकोनी कापून घेतलेला आहे आणि एक असा लांब उभा कापून घेतलेला आहे। त्यानंतर शिमला मिर्च, उभी कापलेली शिमला मिर्च आहे आणि त्यानंतर चौकोनी देखील शिमला मिर्च मी कापून घेतलेली आहे। त्यानंतर कोबी कापून घेतलेला आहे, लांब उभा असा कोबी कापून घेतलेला आहे। आलं लसूण, त्यानंतर कोथिंबीर, अशा पद्धतीने मी सर्व जिन्नस कापून घेतलेले आहेत। यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकणार आहोत। तेल छान तापले की त्यामध्ये आलं लसूण टाकून घ्यायचे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। इथे मी हिरवी मिरची घेतलेली नाहीये कारण मी इथे ग्रीन चिली सॉस टाकणार आहे। यानंतर आपल्याला कांदे टाकून घ्यायचे। हे आपल्याला जास्त फ्राय करायचं नाहीये, यात थोडा कच्चापणा चांगला लागतो। यानंतर त्यामध्ये मी शिमला मिर्च ऍड करणार आहे। हे देखील चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं। यानंतर त्यामध्ये कोबी टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकताना काळजी घ्यावी कारण आपण सोया चंक्स मध्ये देखील मीठ टाकलेलं होतं आणि पुढे आपण सॉसेस टाकणार आहे। सॉस मध्ये देखील मीठ असते, त्यामुळे मीठ जपूनच टाकावे। इथे शेजवान चटणी मी आता टाकत आहे, शेजवान सॉस। चांगला मिक्स करून घ्यावा। यानंतर ग्रीन चिली सॉस, मी तुम्हाला सांगितलं की मी इथे हिरवी मिरची वापरलेली नाहीये, त्यामुळे मी इथे ग्रीन चिली सॉस टाकला आहे। यानंतर रेड चिली सॉस टाकायचा आहे। आता डार्क सोया सॉस टाकणार आहे। सोया सॉसने एकदम छान चव लागते, त्यामुळे मी इथे सोया सॉस थोडासा जास्तच टाकला आहे। आता हे सर्व एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी ऍड करायचे आहे। इथे मी थोडीशी ग्रेव्ही बनवत आहे, त्यामुळे थोडे पाणी अजून ऍड करणार आहे। याला थोडे घट्ट बनवण्यासाठी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर आणि पाणी घेऊन ते नीट मिक्स करून घेतलं आहे। ते आता मी यात ऍड करत आहे, याने घट्टपणा येतो। हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यावं। याला चांगली उकळी येते, तुम्ही बघताय। यानंतर थोडंसं मीठ, बघा अतिशय छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। हे चांगलं मिक्स करायचं जेणेकरून ते सगळं एक सारखं मिक्स होतं, एकजीव होतं। यामध्ये आता आपण सोया चंक्स टाकतोय। तुम्ही बघा अतिशय छान दिसतंय, ते अतिशय छान, लगेच असं तोंडाला पाणी सुटतंय। तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, अतिशय छान लागते।
आता यामध्ये आपण थोडंसं कोबी टाकणार आहे वरून, कोथिंबीर, एक ते 2 मिनिटं आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आपली सोयाबीन चिली रेडी आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकताय. किती छान अशी सोयाबीन चिली आपली रेडी झाली आहे. जशी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीची सोयाबीन चिली आपली रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने सोयाबीन चिली घरी बनवली तर तुम्हाला चायनीज खाण्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकताय अतिशय छान कलर आलेला आहे. अतिशय छान अशी सोयाबीन चिली दिसते. अतिशय छान अशी झालेली आहे. आजची ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. घरचं खा आणि आनंदात राहा.